रायगडचे वादळ, शिवप्रेरित विचारांनी अन्यायावर लेखणीने वार करणारं निर्भीड न्यूज चॅनल. आपले बरेचसे आंदोलक कर्जतकर आता आलेले आहेत. काही आंदोलन धरणे आंदोलन का? कारण या निमित्ताने आम्हाला टोरेंट आणि पोशीर शिलार, कोंढाणा, पाली बुदिवली या सर्व धरणांबाबतचा एक जागृती करायची होती आणि ती जागृती करण्यासाठी एक आंदोलन असलं पाहिजे आणि ते आंदोलन कुठलं तर एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही इथं ठेवलं आहे. आणि या निमित्ताने पाहिलं असेल हजारो कर्जतकर या आंदोलनाला त्यांनी भेट दिलेली आहे. म्हणजे कोंढाणा धरणाचं आता पत्रक आम्ही छापलेलं आहे, ते पत्रक वाचा, त्याच्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे. का कोंढाणा धरणाचं पाणी हे कुठं जातं तर नवी मुंबईला जातं आहे, पाली बुदिवलीचं पाणी कुठं जातं आहे तर मुंबईला जातं आहे, पोशीर शिलारचं पाणी कुठं जातं आहे तर नवी मुंबई, पनवेल, बदलापूर आणि अंबरनाथ नगर परिषदला जातं आहे. म्हणजे तिथल्या नगर परिषदांना पुढच्या 20 वर्षाचा प्रश्न पडलेला आहे. आणि कर्जतकरांना मला वाटतं आपण झोपा काढतोय. आणि मी तर म्हणतो झोपा काढू नका, पण कोणतरी येऊन आपल्यावर काहीतरी करतोय तेवढी तरी जागृती आपण ठेवली पाहिजे. म्हणजे ह्या सर्व धरणातलं जे काय पाणी आहे, पोशीर शिलारमधला 10,000 एकर जमीन संपादित होणार आहे. त्याच्यातली बऱ्यापैकी जागा ही फॉरेस्टमध्ये जाणार आहे. त्याच्यानंतर पाली बुदिवलीचं जे धरण इतक्या वर्ष या स्थानिकांच्या कालव्यामार्फत शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी आणि पिण्यासाठी तयार केलेलं, ते पाणीसुद्धा आता कुठे MIDCला ट्रान्सफर होणार आहे. मग कर्जतला राहिलं काय? टाटाचा प्रोजेक्ट आहे, 100 वर्षापासून वीज निर्मिती होते. 1% तुम्हाला वीज नाही, 1% तुम्हाला सबसिडी नाही. म्हणजे टाटाच्या विजेचा तुम्हाला फायदा झाला का? अजिबात नाही. आज सुद्धा अशी गावं आहेत, दवेली सारख्या ठिकाणी 32 तास लाईट नव्हती. शहरामध्ये दवेली एक ट्रान्सफॉर्मरमध्ये खराब झाला तर. म्हणजे कर्जतमध्ये लोकांना 20-30 तास अंधारात राहावं लागतंय. म्हणजे टाटाचा काय फायदा झाला का तुम्हाला? बरं, टोरेंट येणार आहे 3000 मेगावॅट. त्याच्यामध्ये ॲडव्हर्टायझिंग करण्यासाठी आता एक यंत्रणा उभी केलेली आहे. संतोष आपल्या पेरणे साहेबांनी खरोखर सर्व पत्रकारांचं अभिनंदन केलं पाहिजे. काही पत्रकार त्याच्यामध्ये ते ॲडव्हर्टायझिंग करण्यामध्ये पुढे आहेत. असो, तुम्ही नक्कीच कर्जतच्या विरुद्ध जा, तुम्ही कंपनीबरोबर जा, तुम्ही आता गुजरातचे नागरिक बना. कारण या पत्रकारांना माहिती आहे आम्ही भूमिपुत्र आहेत, आम्हाला कर्जतकरांची मांडणी केली पाहिजे, आम्हाला त्यांच्यावर बोललं पाहिजे, म्हणून ते बोलतायत. आणि ते वस्तुस्थिती आणि खरं ते बोलायचं ना. आज टोरेंटच्या माध्यमातून 600 एकर जंगल उद्ध्वस्त होणार आहे. त्याच्यामध्ये लाखो झाडं तोडली जाणार आहेत. गुगलवर एंट्री केल्यानंतर 48,000 झाडं दाखवतात. वास्तविक ती झाडं 5 लाखाच्या पण पुढे आहेत. त्याचा मास्किंग केलेलं, त्याचा ठेका सुद्धा दिलेला आहे. परंतु काही कागदपत्र नसल्या कारणाने आपल्याला त्याच्यावर ओपनली बोलता येत नाहीये. पण अंतर्गत सुद्धा काही माहिती आपल्यापर्यंत येते. तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर जंगल होणार आहे, आता तुम्हाला वाटतं का मग टोरेंट एखादा प्रोजेक्ट होऊ द्या, काय होणार आहे? अरे पण टोरेंटला जी सूट दिलेली आहे त्याचाच आधार घेऊन 4 कंपन्या तिथे येतील. म्हणजे आज भीमाशंकर जंगलामध्ये एंटर करायला शासनाची कायद्याची मर्यादा होती. या निमित्ताने उद्या अदानी येईल, मला तो बोलेल मला 1000 एकर जागा द्या, अजून कोणतरी येईल तो बोलेल मला 1000 एकर जागा द्या. म्हणजे सर्व प्रोजेक्ट कुठे? कर्जतमध्येच. आता ह्याच्याही पलीकडे जाऊन तुम्ही कधी विचार केलाय का? पोशीर शिलारचं पाणी काय ढगातून जाणार नाही, त्याला पण पाईपलाईन जाणार आहेत. म्हणजे तिथले शेतकरी पण बाधित होणार आहेत. म्हणजे ज्या शेतातून पाईपलाईन गेली त्याला येण्याची परमिशन, त्याला बांधकाम करताना अडचणी. म्हणजे कर्जतचं चालवलंय काय तुम्ही? कोंढाणा धरणाचं पाणी काय हवेतून उडून नाही जाणार, त्याला पण पाईपलाईनच जाणार आहे. म्हणजे या परिसरातून सुद्धा शेतकरी बाधित होणार आहेत. 1 टाइम पैसे देणार, तिथं बांधलेलं घर तुम्हाला मोडताना पण या धरणाची परवानगी घ्यायला लागेल. आज तिथं मंत्री महोदय, मी जाणीवपूर्वक बोलतोय, गणेशजी नाईकांचं एक स्टेटमेंट आहे. ते काय म्हणतात, MGMला बाहेरची लोक खूप येतात, आता काहीतरी तरतूद केली पाहिजे, यांना आपुलेचे दर लावले पाहिजेत. जर एक मंत्री महोदय जर असे बोलत असतील, मग तुमच्यासाठी आमचं पाणी का द्यायचं कर्जतचं? त्याच्यावर पण विचार केला पाहिजे. म्हणजे ही जी काय स्टेटमेंट येत आहेत की ही तरतूद केली जाते, पूर्णपणे चुकीचं आहे. मला वाटतं आता तरी कर्जतकरांवर जागे व्हा. एवढे सर्व हे 8-9 धरणं होत आहेत. या धरणाचा सर्वात मोठा धोका काय? भविष्यामध्ये भूकंपाचं प्रमाण वाढणार आहे. भविष्यामध्ये तुमची जी सुपीक माती, त्या मातीचं तुमचं हे होणार आहे. इथला जे प्राणी वन्यजीव आहेत त्याचं नुकसान होणार आहे, ते उद्ध्वस्त होणार आहेत. आता तुम्हाला सांगतो, इंडियन कन्झर्वेशन ऍक्ट आहे, त्या ऍक्टनुसार काय सांगितलं, त्या परिसरामध्येच तुम्ही फॉरेस्टचं पुनर्वसन करा. आपल्याला जागा कुठं दिली माहिती आहे का? रत्नागिरीला. आता रत्नागिरीची हवा काय अमेझॉनने येणार आहे का पाईपने आणणार आहेत? कर्जतची हवा रत्नागिरीला. म्हणजे तिथं 10 लाख जरी झाडं लावली, 10 कोटी जरी झाडं लावली, तर ती हवा कर्जतला काय फायद्याची? जंगल उद्ध्वस्त होणार आहे कर्जतचं, आणि त्याचं पुनर्वसन कुठं करणार? रत्नागिरीमध्ये. कुठली मानसिकता आहे? आणि आज 5000 लोकांची आपल्याकडे अधिकृत एक संघटना आहे आपली भूमिपुत्र लोकांची, की ज्यांनी छोटे मोठे फार्म हाऊस बांधले आहेत. एका फार्म हाऊसवर कमीत कमी पकडूया 5 लोक काम करतात, तरी हजारो लोक तिथं कापोट भरतात. आता हे सर्व सिमेंटचं जंगल उभं राहिल्यानंतर इथं कर्जतला पर्यटक उद्या आला नाही तर काय करणार? उपाशी मारायचं का? याच्यावर कोण बोलणार आहे की नाही?
म्हणजे जंगल उद्ध्वस्त, इथली शेती उद्ध्वस्त, इथला शेतकरी उद्ध्वस्त. आणि आता जर माझ्या एक मित्रांनी सांगितलं, अरे तुम्हाला खरोखर कर्जतचा विकास करायचा असेल ना तर IT पार्क ओपन करा. याच्याही पेक्षा आमची भूमिका आहे. काही ढाक परिसरातले जे काही शेतकरी बांधव आहेत, कदाचित त्यांचं अज्ञान असेल तर टीका करतात, अरे कशासाठी हे आंदोलन करताय, आमच्याकडे इतक्या दिवस रस्ता नव्हता, इतक्या दिवस आम्हाला जमिनीला भाव नव्हता, आणि कशासाठी तुम्ही विरोध करताय. माझं मत असं आहे, तिथं मिनी मातरण का जाहीर करत नाही. जर ढाकवर मिनी मातरण मांडे साहेबांनी 20 वर्षापूर्वी बातमी लिहिलेली, आणि 20 वर्षापूर्वी त्यांनी बातमी लिहिल्यानंतर काय चमत्कार झाला माहितीये का, बरेच लोकांनी तिकडे इन्व्हेस्टमेंट चालू केली. परंतु मांडे साहेबांच्या प्रयत्नाला कुठेतरी अपयश आले असं बोलायला हरकत नाही. खूप चांगली भूमिका होती, परंतु या निमित्ताने ती बातमी आणि ती मला आठवली, आणि मी म्हणून मी भूमिका घेतली का ढाक परिसरामध्ये तुम्हाला पर्यावरण वाचवायचंय, लोकांना टिकवायचंय, तिथला विकास करायचा आहे, तर मिनी माथेरान म्हणून जाहीर करा. मिनी माथेरान जाहीर केल्यानंतर काय होईल, ते जंगल सुरक्षित राहील, अनेक लोकांच्या हॉटेल होतील तिथे, अनेक लोक तिथे उभे राहतील, बेरोजगारी वाढणार नाहीये. आता एक नॅरेटिव्ह पसरवला जातो, या प्रकल्पाच्या माध्यमातून तुम्हाला हजारो लोकांना जॉब भेटेल. जॉब कुठले माहितीये का, माती उत्खनन करायला. तुमचीच माती, तुमच्याच आईचं हे करण्यासाठी तुम्हाला काम देणार. जा हे डोंगर फोडा, जा हे झाडं तोडा, म्हणजे आपली संपत्ती उद्ध्वस्त करण्याचं काम तुम्हाला देणार. आणि एकदा तुमचं काम संपलं, गेट आउट. मग तिथं ऑपरेट झाल्यानंतर तिथं लोक किती येणार, फक्त 5 ते 10 लोक काम करायला. तुम्हाला कुठल्याही प्रकारे रोजगार नाहीये. मोरबा धरण उभं राहिला इतक्या मोठ्या क्षेत्रामध्ये, तिथं फक्त 57 लोकांना जॉब दिला. आज तिथं लोक किती आहेत, फक्त 47. काहीतरी दाखवलं जातं, मोठा प्रोजेक्ट आहे, मोठे तिथं काहीतरी होणार आहे. ग्रीन एनर्जी, ग्रीन एनर्जी काय, आमची ग्रीनरी उद्ध्वस्त करून त्याच्यापेक्षा दुसरी एनर्जीच कुठली आहे. आज तुम्हाला सांगतो, एअर क्वालिटी इंडेक्स आहे मुंबईची किती आहे, 110 ते 130 आहे. कर्जतची किती आहे, 70 ते 90 आहे. म्हणजे किती पर्सेंटेजमध्ये आलाय तुम्ही, 10 ते 20%, काही फरक नाही राहिलेला. जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये याचा परिणाम तुमच्या आमच्या आरोग्यावर होणार आहे. आता तुम्हाला अजून एक सांगतो गमतीची गोष्ट, कायदेशीर का साई डोंगर 1 ची त्यांनी जन सुनावणी घेतली, साई डोंगर 2 मध्ये दुसरा एक प्रोजेक्ट आहे, त्याची जन सुनावणी अजिबात घेतलेली नाहीये. आणि सगळं पॅकअप करून प्रोजेक्ट करण्याचा त्यांचा मानस आहे. याच्यावर सुद्धा आपण बोललं पाहिजे. आता त्याच्यातला जे हाय टेन्शन आणि जे टॉवर उभे होणार आहेत त्याची पण भानगड सांगतोय. ती पेपर नोटीस जर व्यवस्थित वाचली, त्यात काय लिहिलं माहितीये का, इंडियन टेलिग्राफ ऍक्ट, त्या ऍक्टनुसार भारत सरकार त्यांना अधिकार देणार. म्हणजे उद्या जर त्या टॉवरला, त्या लाईनला एखाद्या शेतकऱ्याने विरोध केला तर कलेक्टर काय करणार, पोलिसांना सांगणार, पोलीस प्रोटेक्शन देणार, आणि तिथं तुम्ही आता काहीच करायचं नाही. आता यांनी उदाहरण दिलंय, नगरपालिकेत आम्ही उठसूट जातोय, एक्सप्रेस फीडर कुठे अडकलाय, ते सारखे सांगतात का कडावच्या लोकांनी अडवलं. पण कडावच्या लोकांना कारवाई करायला यांना इंडियन टेलिग्राफ ऍक्ट नाही ना, काहीच नाही ना, पोलिसांची मदत घेत नाही. वर्ष झालंय ते एक्सप्रेस फीडर थांबलेले आहे. तर एकंदरीत जर परिस्थिती पाहिली, आता सर्वांनी एकत्र भूमिका घेतली पाहिजे. गावोगावी सर्वच ठिकाणी एक भूमिका तयार झाली. या आंदोलनाच्या माध्यमातून 13 कोटीचा 15 कोटीचा प्रोजेक्ट आहे, कुणाला 2 कोटी, कुणाला 5 कोटी, गारे साहेबांना 5 कोटी, मोरेला 4 कोटी. आणि ही जी काय चर्चा चालू, त्याच्यातून एक मानसिकता तयार झाली का आपण आंदोलनात का जायचं. आणि त्याच्यातून आपण एक चित्र बघतोय का कोणी याच्यावर बोलायला तयार नाहीये. कुठेतरी बोललं पाहिजे आपण. आणि म्हणून मी पुन्हा एकदा उल्लेख करतोय का आम्हाला इतिहास जिवंत ठेवायचा आहे. कधीतरी कोणतरी बोलेल का हे डोंगर जे आम्ही फोटोमध्ये पाहिलंय ते उद्ध्वस्त होताना तुम्ही टीका का नाही केली, किंवा तुम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन का नाही घेतलं. तेव्हा मी नक्कीच सांगेन, या आजच्या कार्यक्रमाचे फोटो त्यांना दाखवेन का आम्ही विरोध केलेला, परंतु काही लोक तेव्हा झोपलेली होती. म्हणून या निमित्ताने सर्व कर्जतकरांना आव्हान करतोय, आपण प्रयत्न करूया, कुठली शक्ती मागे पुढे असू द्या, परंतु तुम्ही त्याच्यावर बोललं पाहिजे, कथन केलं पाहिजे. आम्ही 1 महिन्यापूर्वी एक आंदोलन जाहीर केलेलं, 5 जूनला पर्यावरण दिन आहे. तर आता दिवसभरामध्ये चर्चा केल्यानंतर अनेक मान्यवरांनी त्याच्यामध्ये सल्लामसलत केल्यानंतर 5 जूनला आम्ही मंत्रालयावर पायी मोर्चा काढणार होतो. तर त्याच्यातला ते जो आंदोलन आहे, ते आंदोलन आपण अधिवेशनामध्ये काढणार आहोत. तर त्याची तारीख आपण नंतरच हे करू. मग 5 तारखेला करायचं काय, हे जंगल तोडणार आहेत, यांची लढाई चालू राहणार आहे, आपली लढाई चालू राहणार आहे. म्हणून 5 तारखेला सर्व कर्जतकरांना आव्हान करतोय आम्ही, कर्जत पर्यावरण बचाव समितीच्या माध्यमातून, प्रत्येकाने एक झाड लावायचं आणि ते झाड लावल्याचा फोटो आपल्या स्टेटसला ठेवून द्यायचा. कारण आपल्याला आपल्या कर्जत वाचवायचं आहे. आणि एकीकडे दुसऱ्या बाजूला आपण एक दुसरी भूमिका घेतोय का, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टमध्ये सुद्धा अनेक लोकांच्या माध्यमातून आपण अनेक वकिलांशी आता चर्चा सुरू केलेली आहे. हायकोर्टमध्ये PILचं काम सुद्धा सुरू केलेलं आहे. ते येत्या 8-10 दिवसामध्ये ते जरी सुट्ट्या असेल तरी आम्ही ते फाईल करतोय. सुप्रीम कोर्टाची लढाई सुद्धा आपण चालू करतोय. ग्रीन ट्रिब्युनलमध्ये सुद्धा आपण तो प्रयत्न सुरू केलेला आहे. आर्थिक गोष्ट आहे, जर कधी गरज वाटली तर आम्ही नक्कीच आवाहन करू. ज्याला शक्य होईल त्यांनी 5 रुपये दिले तरी चालेल, परंतु त्याचा सहभाग त्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे.
आणि ती लढाई आपण लढू. त्या लढाईमध्ये यश अपयश येईल नंतरचा भाग. आता सुद्धा काही मगाशी 12च्या दरम्यान खूप गर्दी झालेली, त्यातल्या एक 5-10 लोकांनी मत मांडलं, अरे एवढं सर्व करतोय पण काय होईल. म्हणजे लोकांना हा प्रश्न का पडतोय हा मला त्याच्यातला भाग आहे. अरे आपण लढतोय, आपण प्रयत्न करतोय हे महत्वाचं आहे. म्हणजे आज एकीकडे टोरेंट होतोय, लोकांची शेती उद्ध्वस्त होते, लोकांची घरं उद्ध्वस्त होतात आणि तरी आपण काहीच बोलायचं नाही. ही जी मानसिकता आहे मला वाटतं कुठेतरी चुकीची आहे. आपण अशा तालुक्यामध्ये राहतोय की ज्या तालुक्याने देशासाठी 2 हुतात्मे दिलेले आहेत, हुतात्माबाई कोतवाल, हुतात्माबाई हिराजी पाटील. का त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. त्यांचा कारकीर्द जर पाहिली त्यांनी कशा प्रकारे पोल कापले आणि काय कापले, कर्जत करायला नवीन नाही आहे. मला वाटतं इतिहासाची पुनरावृत्ती करायला लागेल आणि जर केली तर मला वाटतं आपल्याला काही कठीण नाही आहे. तर बघू, एकीकडे कायद्याची लढाई सुरू राहणार आहे, एकीकडे रस्त्यावरची लढाई सुरू राहणार आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, 5 तारखेला जे आपण मंत्रालयावरचं जे आंदोलन जाहीर केलेलं ते आपण जेव्हा विधानसभेचं अधिवेशन असेल त्या अधिवेशनाच्या दरम्यान सर्वांशी सल्लामसलत करून ते आंदोलन जाहीर करू. मग 5 तारखेचं आंदोलन आपलं काय असणार आहे, प्रत्येक कर्जतकरांनी एक झाड त्याच्या घरात त्याच्या परिसरात लावायचं आहे आणि त्याचा स्टेटस त्यांनी व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर शेअर करायचं आहे. कारण ही जेवढी इतकी जबाबदारी घेतली तरी कर्जतचं जे नैसर्गिक सौंदर्य आहे ते टिकून राहील असं आम्हाला वाटतंय. तर आजच्या या कार्यक्रमासाठी खूप मोठ्या संख्येने आपण आलात. दुपारी अशी भयानक परिस्थिती, हा कपडा सुद्धा नव्हता लावला, परंतु इतक्या मोठ्या परिसरामध्ये अनेक हजारो लोक इथं जमा झालेली आणि काही बरेचसे राजकीय लोक, सामाजिक पत्रकार. आणि या निमित्ताने पुन्हा एकदा सांगतो, अनेक पत्रकारांचे मला फोन आले का टोरेंट कंपनी आणि यांचे फोन आले, परंतु त्या पत्रकार बांधवांनी उत्तर दिलेलं आहे, कर्जतची लोक लढत असताना, कर्जतची लोक संघर्ष करत असताना तुमची ॲडव्हर्टायझिंग आम्ही करणार नाहीये. तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा कौतुक. तर असंच तुम्ही पाठी राहा आणि सर्व नागरिकांना विनंती करतो, ह्या मंचावर जेवढी लोक आहेत प्रामाणिकपणे काम करणारी आहेत, नक्कीच आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करू. आम्ही हारलोय जिंकलोय याचा काही पर्वा नाही आहे, पण आम्ही विरोध करतोय याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे. तर पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानतो. पोलीस प्रशासनाने सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे. तर पोलीस कर्मचारी, अधिकारी यांचे सुद्धा खूप खूप आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.